तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण लैंगिकता म्हणजे काय? तर हे पाहिलं. लैंगिकतेची विस्तृत व्याख्या पाहिली. आज आपण लैंगिकतेवर कोणते घटक प्रभाव पाडतात, तर हे पाहूया. मुख्य म्हणजे तर जन्मासोबतच आपली गुणसूत्र आपल्यासोबत येतात. तर त्यानुसार पण नैसर्गिकपणे लैंगिकतेचा मोठा भाग ठरतो आपल्या गुणसूत्रांनुसार. सोबतच मग आपल्या कुटुंबामध्ये आपली जडणघडण होत असते. तर एक आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्या आजूबाजूच्या लोकांना पाहत असतो. आपले आई-वडील, आपले बहीण-भाऊ, आपले शाळेतले शिक्षक, आपल्यासोबतचे वर्ग मित्र-मैत्रिणी. तर हे या सगळ्यांना ऑब्झर्व्ह करून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. सोबतच आपल्यावर संस्कार पण होत असतात कुटुंबामध्ये. अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. तर त्याच्यामध्ये आपला धर्म, आपली जात, आपलं समाजातलं स्थान आणि मुख्य म्हणजे आपलं लिंग. तर यानुसार बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, की कसं वागायचं, कसं बोलायचं, व्यक्त कसं व्हायचं, कपडे कोणते घालायचे. तर याचा खूप मोठा प्रभाव आपल्या लैंगिकतेवर होत असतो किंवा मुख्य म्हणजे ही लैंगिकतेची जडणघडणच आपली होत असते. आणि सोबतच आपण समाजामध्ये वावरताना आपण नकळतपणे अनेक गोष्टी शिकत असतो, की समाजामध्ये कसं बोलायचं, कसं वागलं तर समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते, आपल्याला नॉर्मल समजलं जातं आणि काय केलं तर नावं ठेवतात, काय ॲबनॉर्मल आहे, हे पण आपल्याला कुठेतरी समाज शिकवत असतो. आणि बऱ्याचदा आजूबाजूच्या समाजातून, कुटुंबातून आपण विचार घेतो आणि आपल्याला माहीतच नसतं, की ते विचार आपले नाही आहेत. ते विचार आपण समाजातून आणि कुटुंबातून घेतलेले आहेत. तर त्यालाच कंडिशनिंग असंही म्हणतात, की कंडिशनिंगमुळे आपल्याला खूप विचार मिळतात जे आपले नसतात खरं तर. आणि जेव्हा आपण तरुण होतो, आपण अनेक प्रयोग करतो आयुष्यासोबत आणि आपली समज परिपक्व होते. आपण पुस्तकं वाचतो, आजूबाजूचं जग पाहतो. तेव्हा अनेकदा आपलं कंडिशनिंग तुटून जातं आणि आपण जास्त व्यापकपणे विचार करायला लागतो. आपले विचार मुक्त होतात. आपली नजर रुंदावते. आपल्या कक्षा विस्तारतात. तर त्यानंतर सुद्धा आपली लैंगिकता बदलू शकते किंवा व्यक्त होण्याच्या पद्धती बदलू शकतात. अनेक गोष्टी बदलू शकतात. सोबतच हॉर्मोन्सचे चढ-उतार असतात आपल्यामध्ये. म्हणजे स्त्रियांमध्ये जसं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन्स आहेत. पुरुषांमध्ये ते टेस्टोस्टेरोन आहे. सोबतच थायरॉईड हॉर्मोन आहे. तर हॉर्मोन्सचा पण खूप परिणाम होत असतो आपल्या लैंगिक इच्छांवर. सोबतच मानसिक आजार आहेत. मानसिक आजाराचा परिणाम होतो. तसेच मध्यम वय जे असतं म्हणजे 40शी जेव्हा येते त्यानंतर डायबिटीस आहे, बी-पी आहे. तर या आजारांचा सुद्धा खूप प्रभाव होत असतो लैंगिकतेवर. अनेकदा लैंगिक इच्छा आजारांमुळे कमी होते किंवा जो परफॉर्मन्स असतो तो कमी होऊ शकतो डायबिटीसमुळे किंवा अशा क्रोनिक म्हणजे दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांमुळे. अनेकदा लैंगिक इच्छा असते, परंतु आजारामुळे व्यक्ती कन्फ्यूज होते, की मी कसं व्यक्त होऊ? माझी लैंगिक इच्छा कशा पूर्ण करू? तर तेव्हा आपण डॉक्टरशी बोललं पाहिजे अशा बाबतीत. आणि सोबतच आजूबाजूचं जग आपण पाहत असतो आणि मूव्हीज आहेत, गाणी आहेत. त्यातून पण आपल्याला बऱ्याचदा बरे-वाईट संदेश मिळत असतात. साहित्य आहे, त्या साहित्याची पण एक खूप मोठी भूमिका आहे, की आपण लैंगिकतेकडे कसं पाहतो? तर असे खूप सारे घटक असतात जे कायमच म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्यावर परिणाम करत असतात आणि मला वाटतं म्हणूनच आपण कायम स्वतःला तपासत राहायला पाहिजे, की मी ज्या प्रकारे लैंगिकता माझी व्यक्त करते किंवा करत आहे, तर ही किती निरोगी आहे, किती ही माझी स्वतःची आहे, की केवळ समाजाने लादलं म्हणून मी तसं वागते किंवा वागतो आहे. तर कायम आपण स्वतःला तपासत राहिलं पाहिजे. आपल्या पण व्यक्तिमत्त्वाच्या कक्षा आपण कायम रुंदावत राहिलं पाहिजे, नवीन प्रयोग केले पाहिजेत.